त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स समीर सोमने सरांना आपण ऐकूया पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. हॅलो. NM रायगड प्रेझेंट्स रायगड मान्सून ट्रॉफी रबर बॉल टुर्नामेंट आणि त्या मॅचचे स्पर्धेचे लॉट्स तुमच्या समोर आहेत. फायनल डे 12 ऑगस्ट अर्थातच बुधवार. ग्रामीणचे 2 सामने होतील. स्वर्गीय रामबाळू पाटील प्रतिष्ठान वरद विहांग विनो स्पोर्ट्स टाकीगाव विरोधात वरद विनायक टेंबिवली. सेकंड मॅच असेल क्रीवा SN स्पोर्ट्स दिगोडे वर्सेस वाश इंडियन्स धारावे. सो फर्स्ट बॉल मॅचला होते सुरुवात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर आणि त्याचबरोबर कुणालजी दाते सर. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. आर्यन ग्रुप चिरले, करण मडवी आणि आयकॉन प्लेअर चंदन तलवार. बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे जीत खोत. फटका इथे फसलाय. जीत खोत करण मडवी आहे परंतु कॅच पासून थोडा दूर राहिला फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा इथं प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना देखील मोठी जोखीम होती परंतु शेवटी 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. खातं उघडलंय आर्यन ग्रुप चिरले संघाचं. सर्वांचं स्वागत आहे. अक्षय एंटरप्राइजेस प्रोप्रायटर अक्षयजी पाटील यांच्या वतीने बॉलिंग करणाऱ्या टीमला अक्षय एंटरप्राइजेस मोक्ष जीत 11 पोसरी संघाला प्रत्येक विकेटला गोलंदाजाला 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ॲक्टिवा जी बाईक आम्हाला दिलेली आहे आर्यन ग्रुप चिरले सन्माननीय समीर शेठ पाटील. बेस्ट बॅटरसाठी बाईक दिलेली आहे सन्माननीय मोहनजी लबडे साहेब. 2 धावा धावफलकावर. चांगला पूलचा फटका. डीपमध्ये फिल्डर सेट आहे या फटक्यासाठी. करण मडवी सध्या फलंदाजी करत असताना थोडी सावध सुरुवात गोलंदाज जीत खोतच्या विरोधात. या अगोदर 2 सामने झालेत. वैष्णवी 11 कोलाड आशिष मेरुलचा संघ सुपर 8मध्ये पोहोचलाय. दुसरा सामना जिंकला महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदानी बामणडोंगरी संघाने. आर्यन नाईकचा संघ जिंकलाय. कॅप्टन होता टीमचा. आणि आता ही तिसरी लढत अक्षय एंटरप्राइजेस मोक्ष जीत 11 पोसरी विरोधात आर्यन ग्रुप चिरले. चंदन तलवार आयकॉन प्लेअर या टीमचा. क्लासिकल बॅटर. समोर आहे पनवेलचा जीत खोत. मजा येईल या बॅटलमध्ये. एक एक्सपिरियन्स प्लेअर आयकॉन वर्सेस यंग टॅलेंटेड जीत खोत. 3 धावा धावफलकावर. वेगवान बॉल होता चंदन तलवारसाठी. जास्त काही करू शकला नाही. असं म्हणतात कांचन पालकर सर की पाऊस पडत नसला की धावांचा पाऊस पडतो. परंतु मागच्या 2ही मॅचेस आपण पाहिल्या. सर्वांना असं वाटलं की 5 ओव्हरमध्ये किमान 80-85 पर्यंत संघ पोहोचतील परंतु तसं घडलं नाही. 70च्या आतमध्ये स्कोर ते पण चेस डाऊन झालेत. जीत खोत वेगवान गोलंदाज बामणडोंगरीचा. पुन्हा एकदा चांगला बॉल. आयकॉन प्लेअर चंदन तलवारला थांबवण्याचं काम करतोय सध्या जीत खोत. क्लासिकल बॉलिंग. हे मोठं बॅटल आहे. मी मगाशीच उल्लेख केला. हा मोठा संघर्ष जीत खोतचा. हीच तर खरी स्पर्धेची मजा आहे. फुल टॉस बॉल जीत खोतच्या विरोधात चंदन तलवार फसलाय. इट्स अ बिग बॅटल. रायगड प्रीमियर लीगचं खरं यश हे म्हणावं लागेल. एका यंग प्लेअरला संधी मिळते आयकॉन प्लेअर चंदन तलवारच्या विरोधात गोलंदाजी करण्याची आणि त्या संधीचं सोनं करतंय. हेच यश आहे खरं तर या रायगड प्रीमियर लीगचं मान्सून क्रिकेटचं यश मिळतंय ते जीत खोतला. फलंदाज बाद चंदन तलवार. वाद एक सत्कार आपण मंचावरती करतोय. सन्माननीय विजयजी घाणेकर साहेब. सन्माननीय विजयजी घाणेकर साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. सरपंच साहेब देखील आहेत. त्याचबरोबरीने चांगले क्रिकेटर आहेत.
त्यांचं नेहमी सहकार्य आम्हाला लाभतं या स्पर्धेसाठी. खूप खूप धन्यवाद विशालजी जितेकर आणि तेजस म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार इथे संपन्न झाला आहे. 3-1 पहिल्या षटकात जीत खोतने फक्त 3च धावा दिल्यात आणि 1 विकेट घेतले. मगाशी खूप छान उल्लेख केला. सिद्धेश दंत जे पालीचे आहेत, चांगले क्रिकेटर पण आहेत सिद्धेश दंत, आणि त्यांच्या वतीनं देखील बॅट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. तर सिद्धेश दंत यांचाही सत्कार आपण इथे करतो. पालीमधलं क्रिकेट जर का तुम्हाला अनुभवायचं असेल तर सिद्धेश दंत यांच्याशी नक्कीच तुम्ही संपर्क साधा आणि त्यांचा सन्मान विशालजी जितेकर आणि तेजसजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो. खूप खूप धन्यवाद सिद्धेशजी दंत साहेब. सेकंड ओव्हर अभिजित मोरे. हो, पहिलाच बॉल करण मडवी फसला आणि ते कॅचही सुटले. कॅच सुटले की मॅच सुटले. करण मडवीचा झेल सुटलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार आहे. अमर भाई पवार आहे दिलाचा तो दिलदार आमचा अमर भाई पवार. क्या बात आहे. पवारची पॉवर पाहायला मिळाली. कॉमेंट्री बॉक्समध्ये अमर पवार आले आणि त्यांच्यावरती एक छानसं गीत. स्वप्नील सोनटक्के साहेब यांच्या वतीने आम्हाला 2 सायकल पुरस्कृत करण्यात आल्यात आणि त्यांच्या वतीने खास करून बंटी बद्रिकेसाठी शुभेच्छा येतात. धन्यवाद. पहिल्याच बॉलवरती कॅच सुटली करण मडवीची. फसवलं होतं गोलंदाज अभिजित मोरेने. हो, स्वीप मारलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. ऑन साईड पूर्णपणे पॅक आहे. चांगली गोलंदाजी अभिजित मोरेकडून. सध्या रबर बॉलची आपण रायगड प्रीमियर लीग अनुभवतोय, परंतु यंदाच्या वर्षीचा हंगाम गाजवलाय. रायगड प्रीमियर लीग जी सोनारी येथे संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता अभिजित मोरेने. तब्बल 15 विकेट घेतल्या होत्या. तोच सध्या गोलंदाजी करतो आणि मला असं वाटतं एक मॅन ऑफ द मॅच पण त्याने घेतलाय ग्रुप स्टेजमध्ये. 2 लगातार मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी ॲज अ बॉलर. मगाशी मयूर वाघमारे देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये होते आणि ग्रुपमध्ये सध्या विकेटच्या बाबतीतही म्हणायला गेलं 2 मॅन ऑफ द मॅच आहेत त्याच्या ग्रुपमधल्या मॅचेसच्या. सुमित पत्रे देखील 6 विकेटने आणि त्याचबरोबर 6 विकेट अभिजित मोरेच्या देखील आहेत. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला आणि पंचांकडे अपील. विकेटकीपर बंटी बद्रिके. बंटी बद्रिकेचा ॲग्रेसिव्ह नेचर प्रत्येकाला ठाऊक आहे. आकाशजी टकले यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. ग्रामपंचायतीचे सदस्य देखील आहेत आणि सध्या त्यांचाच संघ मैदानात खेळतोय. 8 धावा, फक्त 8 धावा आहेत. चांगली सुरुवात केली गोलंदाजी करणाऱ्या टीमने. अक्षय एंटरप्राइजेस मोक्षजित 11 पोसरी. हो, वेगवान बॉल होता. अंगावरती आला होता. सहज फक्त बॅट दिली भिरकावून त्या दिशेने अजय पाटील. मगाशी करणने आवर्जून सांगितलं की अजय पाटीलची बॅट चालायला पाहिजे आमच्यासाठी आणि ते फार महत्त्वाचं आहे. संधी निर्माण झाले. संधी निर्माण करून दिले गोलंदाजांनी असंच मी म्हणेल. पहिल्या ओव्हरमध्ये जीत खोतने चंदन तलवार असताना देखील फक्त 3 दिल्या. करण मडवी समोर असताना आताही अभिजित मोरे भले पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु तो चौकार नव्हता, ती विकेटच होती. कॅच सुटली, त्यानंतर ती बाउंड्री गेली. चांगली गोलंदाजी, खरोखरच अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत दोनही बॉलर्सने मात्र केलेली आहे. 9 धावा, धावफलकावर 1 विकेट. समोर करण. हो, खोला टाकलेला बॉल फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅलन्स करू शकला नाही, पोहोचू शकला नाही तिथपर्यंत. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन. मगाशी बंटीने खूप छान उल्लेख केला की जेव्हा आयोजक क्रिकेटर्स असतात स्वतः, त्यावेळी कोणतीही चिंता नसते. त्यांना ठाऊक आहे की क्रिकेटर्सला काय हवंय. म्हणूनच हे आयोजन सध्या ट्रेंडिंगला आहे सोशल मीडियावरती. प्रत्येकजण ही स्पर्धा पाहतोय, भरभरून पारितोषिक आहेत प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी. सर्वतोपरी देण्याचं काम या सर्व आयोजक मंडळींनी मात्र रायगड प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वात मात्र निश्चितच केलेलं आहे. अजय ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. अभिजित मोरेच्या विरोधात कोणतंही आक्रमण करणं एवढं तरी सोपं नाहीये. पुन्हा मिसफिल्ड. जीत खोत. 2 धावा इथे सहज अर्जित केल्या जात आहेत. पहिल्या 2ही ओव्हरमध्ये पाहिजे तसं आक्रमण मात्र इथे झालेलं नाहीये. आज पाहुण्यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. फक्त 6च्या सरासरीने 1 बाद, 12 धावसंख्या. एक छोटंसं आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन या मंचावरती करतोय.
प्रथमेशचा वाढदिवस आहे आणि त्याचं सेलिब्रेशन रायगड प्रीमियर लीग या दुसऱ्या पर्वाच्या निमित्ताने. डीजे. धन्यवाद प्रथमेश, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. 2 ओव्हर धावसंख्या 12, परंतु मैदानात अजय पाटील आणि करण मडवी आहे. करण मडवी कधीही सामन्याचा खेळपलटी करू शकतो, यात अजिबात शंका नाही. अनेक पारितोषिक आहेत. मगाशी मी पारितोषिकांची उद्घोषणा केली. आर्यन स्पोर्ट चिर्ले संघ खेळतो आणि आर्यन ग्रुपचे मालक समीर शेठ पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी ॲक्टिवा बाईक आहे. सन्माननीय मोहनजी लबडे साहेब यांच्याकडून बेस्ट बॅटरसाठी बाईक आहे. आदरणीय चित्रलेखाताई पाटील चिऊताई यांच्या वतीने बेस्ट बॉलरसाठी बाईक आहे. विजयजी खारकर साहेब सन्माननीय यांच्या वतीने विनिंग टीमचे जे संघ मालक आहेत त्यांच्यासाठी बाईक आहे. आणि आदरणीय रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेब यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी जी लकी ड्रॉ आहे त्यासाठी देखील इलेक्ट्रिक स्कूटी आहे. जीत खोत आलाय. हो, मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. जेव्हा 2 ओव्हरमध्ये धावा येत नाही कारण पाऊस पडत नाही आहेत, कोणाला असं कदाचित पाऊस पडत असतं आणि हे चित्र असतं तर लोकांना पटलं असतं, प्रेक्षकांना देखील पटलं असतं. परंतु पाऊस पडत नसताना देखील धावा रोखवायचे आहेत, हे कठीण काम आहे. प्रत्येक गोलंदाजाला ठाऊक आहे जो या स्पर्धेमध्ये खेळतोय की पाऊस पडत नसला तर फलंदाज अक्षरशः तुटून पडतात. परंतु जीत खोत आणि त्याचबरोबरीने अभिजित मोरेने अक्षरशः थांबवलंय, मोठा ब्रेक लावलाय तो आर्यन ग्रुप चिर्ले संघाला. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय समोर लॉंग ऑफला. फक्त एकच धाव. सिंगल डबलवरती आता निर्भर राहून चालणार नाही, चौकार षटकार मारावे लागतील. सुयोग स्पोर्ट्स दापोली यांच्या वतीनं तर आयवा कॅचसाठी, फायनलच्या आयवा कॅचसाठी मात्र बाईक आहे, इलेक्ट्रिक स्कूटी आहे. सन्माननीय सुभाषजी मात्रे साहेब आणि विभाग प्रमुख चौकचे प्रफुल्लजी विचारे साहेब, अर्थातच पप्पूशेट्टी विचारे यांच्या वतीनं ती बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. अशी भरघोस पारितोषिकं या स्पर्धेच्या निमित्ताने. हो, वेगवान बॉल अजय पाटील कडून अपेक्षा आहेत, परंतु जीत खोतचा गोलंदाजीचा वेग. आपण सगळे शेतकरी बांधव आहोत. भले इकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट आलंय, परंतु ती गोफण आठवत असेल तुम्हाला. त्या गोफणीमध्ये दगड अडकवल्यानंतर जसा शेतकरी गरगर 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 फिरवतो आणि त्यानंतर तो दगड फेकून देतो, त्या वेगाने सध्याची गोलंदाजी जीत खोतकडून मैदानात चालू आहे. हो, फक्त दिशा दिले. फिल्डर आहे स्क्वेअर लेग. काय प्रयत्न होते त्याचे, धडपडला परंतु बॉल अडवू शकला नाही. चाललाय सीमारेषेच्या बाहेर चेंडू, चौकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड. या चौकाराची नितांत गरज आहे आर्यन ग्रुप चिर्ले संघाला. अगोदर 2 मॅचेस झालेले आहेत. सुपर 8मध्ये 2 संघ पोहोचलेत, त्यांचेही फ्रेश ड्रॉ होतील. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला अद्यापही ठाऊक नाही आहे की कोणा समवेत आपले सुपर 8ची मॅच होणार आहे, म्हणजे क्वार्टर फायनल होणार आहे. 2 टीम गेल्यात. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाही. अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव. चौकारांची जी मालिका आहे ती सातत्याने पुढे चालू राहिली नाही. मोठ्या प्रमाणात चौकार षटकार आले नाहीत. पहिल्या ओव्हरमध्ये तर एकही चौकार नाही, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त एक चौकार आला. जीत खोतच्या विरोधात देखील आत्तापर्यंत एकच चौकार आलाय. जीत खोत चेंडू फेकलेत आतापर्यंत 11, कारण ईच अँड एव्हरी बॉल इज इम्पॉर्टंट. 2 षटकं तो टाकतो आणि त्यामध्ये फक्त बामणडोंगरीच्या या गोलंदाजाने 9 धावा दिल्यात आणि एक महत्त्वाची विकेट घेतली आहे, ती आयकॉन प्लेअर चंदन तलवारची. अग्रेसिव्ह नेचर बाय जीत खोत. लास्ट बॉल 3ऱ्या षटकातील. क्लासिकल बॉलिंग बाय जीत खोत. वेगानं गोलंदाजी केली. फलंदाजांचा कर्दन काळ राहिला तो जीत खोत. 2 षटकं त्यानं टाकली, फक्त 9 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली, ती आयकॉन प्लेअरची. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आर्यन ग्रुप चिर्ले संघाची धावसंख्या आहे आत्तापर्यंत 1 बाद 18. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. हे उद्याचे जी पारितोषिक आहेत म्हणजे लकी ड्रॉचे जे कुपन्स आहेत, 50 रुपयाचे कुपन्स आहेत. मगाशी मी आवर्जून सांगितलं न्यू लॉन्च जर्सीचं न्यू लॉन्च आहे 7 ऑगस्टला 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून.
तर लकी ड्रॉचे जे कुपन्स आहेत फक्त 50 रुपयांचं अगदी कुपन्स आहेत आणि त्या जेवढे म्हणजे आयोजकांचं म्हणणं साधं सोपं आहे की जेवढे पैसे जमा होतील तेवढ्यांची पारितोषिकं. कदाचित आज ते जमा झालेत 20,000, उद्या आणखी ते जमा झाले तर सर्वांची पारितोषिकं प्रेक्षकांना देण्यात येतील. त्यामध्ये पारितोषिक आहेत, शूज आहेत, टायटनचे 4 वॉच आहेत, 3 सायकल आहेत, त्याचबरोबरीने एक टी व्ही आहे आणि त्याचबरोबरीने एक इलेक्ट्रिक स्कूटी आहे. म्हणजे उद्या जे प्रेक्षक इथे येतील त्यांचं नशीब असेल तर त्यांना नक्कीच पारितोषिकं मिळतील, यात अजिबात शंका नाही. आणि शेवटच्या फायनल मॅचला जे आपण म्हणतो प्रचलित आयवा कॅच, तिच्यासाठी तर नशीबवान ठरलात तर आयवा कॅच आहे. अजय पाटीलचा फटका, बॉल चाललाय तो सीमारेषा पार, गरज आहे फटक्यांची, येतोय षटकार. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड. आयकॉन प्लेअर आलाय स्विंग बॉल टाकण्यासाठी आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती बॅकफुटला जात असताना मिडविकेटला षटकार खेचला पोलचा फलंदाज अजय पाटीलने. अपेक्षा खूप आहेत आर्यन ग्रुपच्या रिले संघाला. हो, पुन्हा चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर लाईन मेंटेन केले. आत्तापर्यंत 3 गोलंदाज वापरण्यात आलेत, अभिजित मोरे, जीत खोत, आता साहिल सावंत जो आयकॉन प्लेअर आहे ॲज अ ऑलराऊंडर या टीममध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावताना. यष्टांच्या मागे स्वतः कॅप्टन उभा आहे बंटी बद्रिके. 24 वरती 1 अजय पाटील सध्या बॅटिंग करतोय. हो, बॉल पहा कसा स्विंग झाला. 24 लाईव्ह इव्हेंट्सकडे डिमांड करू शकतो. पुन्हा स्क्रीनवरती तो बॉल दिसेल आपल्याला, कारण रिलीज पा किती छान आहे. पडल्यानंतर आउट स्विंगर पाहायला मिळाला, म्हणूनच स्विंग बॉल अशी त्याची ओळख आहे. की पहा बॉल रिलीज झाला आणि त्यानंतर हलकासा बाहेर निघाला, स्विंग झाला. खूप छान लाईव्ह टेलिकास्टचं काम. खरं तर हे को पार्टनर आहेत या स्पर्धेचे. रायगड प्रीमियर लीगचे को पार्टनर कोण असतील तर 24 लाईव्ह इव्हेंट्स आहे. संपूर्णपणे त्यांची टीम. आदर्श स्पोर्ट्स पनवेल. 25 वरती 1 चौथं षटक. चौकार षटकारांचं पाऊस पाडावा लागेल. करण मडवी सध्या 9 बॉल 10 वरती खेळतोय, अशी अपेक्षा कधीच नसते करणकडून. मारणं गरजेचं आहे चौकार षटकार. प्रयत्न करतोय, कदाचित असं वाटतं बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय, परंतु धावांची गरज आहे आर्यन ग्रुप चिरले संघाला. येत आहेत त्या धावा. षटकार. रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड. हे भन्नाट लाईव्ह टेलिकास्ट आहे, विविध अँगलने दाखवण्याचं काम चालू आहे. आणि सध्या मला तर आवर्जून इंस्टाग्रामवरती जर का तुम्ही क्रिकेटचा विचार केला, टेनिस बॉल, रबर बॉल, तर सर्वाधिक ट्रेंडिंगला असलेली स्पर्धा आहे रायगड प्रीमियर लीग दुसरं पर्व. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आयोजकांनी अशा पद्धतीनं रिप्रेझेंट केलं आहे की सोशल मीडिया देखील दणाणून सोडले या स्पर्धेने. शॉर्ट पिच बॉल, करण मडवीच्या स्टाईलनं बॉल पिकअप केलाय. बॉल स्क्वेअर लेगला, सलग 2 षटकार येतात. मॅचमध्ये कमबॅक केलंय करण मडवीने. दुसरा षटकार. क्रीजमध्ये अगोदर गेला होता, त्यानंतर थोडा पुढचा पाय पुढे घेतला आणि त्यानंतर मारलेला हा दमदार षटकार. 37 धावा. ओ, खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. जिथे जिथे संकट येतं तिथे तिथे आर्यन ग्रुपसाठी करण मडवी धावून येतो असं म्हणतात आणि तो अक्षरशः धावून आलाय. सलग 3 षटकार मारून या मॅचचं चित्र त्यानं पलटी केलंय. चित्रकार कोण तर करण मडवी. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या आहे ती 43. सन्माननीय शंकरजी पाटील साहेब आणि त्यांच्यासमवेत इतरही पाहुणे उपस्थित होत आहेत. आपलं सहर्ष स्वागत. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या ती 43. 1 विकेट गेले. आकाश टकले सध्या आनंदात आहेत, कारण मागची जी परिस्थिती पाहिली संघाची तर थोडी बिकट होती, परंतु साहिल सावंतच्या विरोधात मारलेले 3 षटकार यामुळे 4 ओव्हरमध्ये 43 धावा झालेल्या आहेत. अनेक चर्चा आहेत. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहेत, खेळाडूंसाठी पारितोषिक आहेत. आयोजक सर्वतोपरी देण्याचं काम करत आहेत. मी मगाशी म्हटलं की सध्याची जनरेशन आहे, कारण जे जंतर मंतरवरती जो उपोषण करण्यात आलं त्यानंतर जेन अल्फा, जनरेशन अल्फा, मिलेनियल्स
या 3 वर्ड्सला खूप महत्त्व दिलं जात आहे. तर मिलेनियल्सला काय पाहिजे, त्याचबरोबरीने जनरेशन अल्फाला काय पाहिजे, जेनझीला काय पाहिजे, हे सर्व देण्याचं काम या आयोजकांनी नक्कीच केलं, यात अजिबात शंका नाही. 4 ओव्हर 43 धावा, 1 विकेट. लास्ट ओव्हर वरद भगत. हो, दमदार फटका आहे, परंतु थेट लॉंग ऑनच्या दिशेनं जणू काय चपराक. चांगली कॅच लॉंग ऑनला, फलंदाज बाद. हे मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सलग 3 षटकार मारले होते करणने. कदाचित अजयने हा विचार करायला पाहिजे होता की सिंगल देऊया आपण, लास्ट ओव्हर आहे, करण जेवढा खेळेल तेवढं चांगलं आहे. चपराक केसली होती अजयने, परंतु अंतर कापू शकला नाही. चांगला झेल पकडला अभिजित मोरेने. या टीमच्या फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे अक्षय पाटील यांच्याकडून. समोरचा जो रस्ता आहे तिथे रस्त्यावरती गाड्या पार्क करत असताना व्यवस्थित पार्क करा, कारण मोठे डंपर तिकडून जातात. धक्का लागला तर जबाबदारी तुमची. 5 चेंडू शिल्लक आहेत. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम टॉससाठी या. वीर मराठा जोहे पेंड. हा व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मात्र जोडली जाते. धावसंख्या 44. वीर मराठा जोहे पेंड विरोधात श्री राधाकृष्ण यंग बॉयज राठाड तळा. या टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. .44 लास्ट ओव्हर चालू आहे. पुन्हा तोच प्रयत्न होता. लाईन थोडी भरकटल्या. वरद भगतचे लेफ्टी बॉलर. खरं तर त्या 3 षटकाराने एक उत्तेजन दिलं होतं. चला मुस्तकीन टॉससाठी या आणि वीर मराठा जो हे पेंड. आणि हे 3 षटकार होते करण मडवीचे. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. खरं तर त्याच्याकडे असलेला पिकअप शॉट, मनगटी पॉवर आणि त्यानंतर खोलवर टप्प्याच्या बॉलला मारलेला समोर लॉंगॉनला षटकार. पुन्हा खोलात बॉल टाकलाय. गती थोडी कमी होती. करोलाईन शेपमध्ये टाकलेला बॉल. मिडविकेटच्या दिशेनं फक्त एकच धाव. फक्त एकच धाव इथे घेतली जाते. अपेक्षा होत्या की कदाचित 70-75 पर्यंत पोहोचलं जाईल, परंतु लास्ट ओव्हर चालू आहे आणि धावा फक्त 46 झाल्यात. रस्त्यावरती ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत कृपया करून त्या थोड्या बाजूला घ्या, जेणेकरून रहदारी तिथली चालू राहील. करण फाईन लेगला मारलेला हा उत्तुंग षटकार. करण स्ट्राईकला येणं हे गरजेचं आर्यन ग्रुप चिरले संघासाठी. षटकार पुढचे दोन्ही कॅप्टन प्लीज टॉससाठी आपण लवकरात लवकर या. शेवटचं षटक चालू आहे. करण मडवीच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली बहारदार फटके येताना दिसत आहेत. 13 बॉल 34 वरती तो खेळतोय. आर्यन ग्रुप चिरले संघाची धावसंख्या झाली ती 52. पहिल्या मॅचमध्ये 62 धावसंख्येचं टार्गेट होतं. नेक्स्ट मॅचमध्ये 69 धावसंख्येचं टार्गेट होतं. कदाचित 3 बॉलमध्ये जर का आक्रमण 10 ते 15 धावसंख्येचं राहिलं तर त्या सिच्युएशनमध्ये पुन्हा ती मॅच येऊन जाईल. तिसरा सामना आहे सुपर 16 मधील. वरद भगतचा चेंडू पॅरलल स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून सलग 5वा मारलाय करण मडवीने. खतरनाक फलंदाजी. या स्पर्धेतील हा 3रा फलंदाज आहे ज्याने सलग 5 षटकार मारलेत. करण मडवी पहिला फलंदाज होता. विशाल जितेकर दुसरा फलंदाज. महेश नानगुडे ज्याने 10 बॉलमध्ये 50 केल्या होता. आता करण मडवीच्या बॅटमधून सलग 5 षटकार आलेत. 6 षटकार येतील का? 6 बॉल 6. या अगोदर कारनामे केलेत करण मडवीने. 5 बॉल 5 मारलेत. 2 चेंडू बाकी आहेत. खोला टाकलेला बॉल परंतु 6वा षटकार आला नाही. कार्पेटच्या सानं बॉल सिंगलने त्याचंही खातं. एअरक्राफ्ट लँडिंग सध्या सुरू आहे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि सध्या
तुम्ही ही क्रिकेटची स्पर्धा पाहताय जिथे 70च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे पोसरी टीमला. अक्षय एंटरप्राइजेस मोक्ष जीत 11 पोसरीला. आर्यन ग्रुप चिर्लेच्या विरुद्ध खेळत असताना आणि चांगले रोमांचक सामने आज अपेक्षित आहेत कारण सुपर 16 मधून सुपर 8 मध्ये जाण्याचा हा संघर्ष आहे. हा बॉल थोडासा पुढे टाकला होता. बॉल हवेत आहे. टायमिंग फसल्यासारखं वाटतंय. फिल्डर खाली. अप्रतिम कॅच. तिथे संदीप पाटील शिवकरचा खेळाडू त्याने टिपलाय झेल. फलंदाज बाद. कॉमेंट्री करायला देखील आणि त्यातल्या त्यात एक वेगळा तडका त्यांच्या माध्यमातून क्रिकेटला दिला जातो. सध्या आपण पाहतोय धावसंख्या स्कोर बोर्डवर 1 आहे. 1 फलंदाज बाद. नेल्सन आकडा. पहिले षटक सध्या सुरू आहे आणि गोलंदाजीमध्ये अजय पाटीलने एक चांगली छाप सोडली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का. फिल्डरचं मी कौतुक करेन संदीप पाटील. अप्रतिम कॅच. डीपमध्ये शिवकरचा खेळाडू होता. लॉंग ऑनच्या दरम्यान जजमेंट अप्रतिम त्याने दाखवलं. अजय पाटील पुढचा बॉल घेऊन साहिल सावंत. नो बॉलचा निर्णय इथे पंचांनी दिलाय. चूक केली. बॉलवर लवकर वेगाने येण्याचा प्रयत्न आणि त्याचाच फायदा झाला. नक्की 2 झाल्या असत्या जास्तीत जास्त परंतु 4 झाल्या नसत्या आणि ते 4 धावा मिळतात. टीमची धावसंख्या 12. साहिलच्या बॅटमधून धावा येत आहेत. या महत्वाच्या धावा आहेत सध्या तरी टीमसाठी. अक्षय एंटरप्राइजेस मोक्ष जीत 11 पोसरी. कमी गतीने टाकलेला बॉल पुल केलाय. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुल सक्सेसफुल. ब्युटिफुल. डिलाइटफुल. 6 धावा. नाही हा खेळाडू साहिल. जसा बॉल थांबून आला बॅटवर आला. वेट अँड वॉच पॉलिसीचा खूप चांगला वापर आणि हेच करावं लागेल. कोरड्या खेळपट्टीवर पाऊस पडला नाही तर थांबावं लागेल. जे बालाजीने मगाशी केलं होतं विजय पिल्लाईने मगाशी केलं होतं तेच इथे करत असताना साहिल सावंत. टीमची धावसंख्या 18. 5 बॉलचा खेळ संपलाय. प्रेशरमध्ये गोलंदाज आहे अजय पाटील. आर्यन ग्रुप चिरले. कमबॅक करावं लागेल. 70चं टार्गेट तुम्ही सेट केलंय. मॅच ऑन. आणि त्याचमुळे करण आणि बाकीचे सर्वच खेळाडू कानमंत्र देण्यासाठी गेले त्या खेळाडूला. त्या कानमंत्राचा किती वापर इथे होईल किती योग्य वापर तुम्ही कराल याच्यावर हा सामना निर्भर असेल. परंतु धावा झाल्यात 18. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू या षटकातला. स्ट्रायकर एंडला साहिल खेळतोय 16 या आकड्यावर. यावेळेला वेगवान बॉल होता. हा बॉल वेगाने सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न झाला देखील परंतु इथे मात्र ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कांचन पालकर स्कोरर बाहुबली सांगतात धावा झालेल्या आहेत 18. 1 फलंदाज बाद. आयोजन तुम्ही पाहताय नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स पुरस्कृत आदर्श स्पोर्ट्स आयोजित रायगड प्रीमियर लीग तुम्ही अनुभवताय. अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल. 9वा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा. 10 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आहे. 32 टीम या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 15 तालुके आणि त्यातल्या त्यात 32 टीम मध्ये विभागलेले हे सगळेच खेळाडू. अठरा धावा. 1 फलंदाज बाद.
448 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. 32 संघ, प्रत्येक टीम मध्ये 14 खेळाडू खेळताना दिसत आहेत. ऑन साइडला बॅटचा स्विंग चांगला, टर्न केला ऑफिस, ही बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 19, 19 लॉस ऑन विकेट. आणि या स्पर्धेचं पण वैशिष्ट्य पाहिलं तर प्रत्येक तळागाळातल्या खेळाडूला खेळण्याची संधी मिळाली आहे. 15 तालुक्यातून एक खेळाडू जसे पुढे येत आहेत. रायगड प्रीमियर लीग तर गाजवत आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा गाजवत आहेत. 6 सप्टेंबरला मुख्य रायगड प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेचा ऑक्शन सोहळा आहे. तिथे देखील एक नामी संधी त्याचमुळे या खेळाडूंना मिळणार आहे. त्याही स्पर्धेची प्रतीक्षा आता लागलेली आहे. कमी गतीने टाकलाय बॉल, हवे ते फिल्डर खाली, प्रयत्न सुरू, झेल टिपला जाईल मिड विकेटला. साहिलचा खेळ इथे संपलाय. विकेट येते दीप पाटीलच्या खात्यात. विकेट आली आहे, साहिलची विकेट. लेग ब्रेक बॉल होता आणि बरोबर बॉल टर्न होत होता आणि अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं मिड विकेटला ते मिळालेलं नाहीये. फलंदाज बाद होतोय. एकोणीस धावा, 2 फलंदाज बाद सध्या पाहायला मिळत आहेत. वीर मराठा जोये पेन या टीमचे संघमालक हर्षद पितळे साहेबांचे इथे आगमन झाले. आपले सहर्ष स्वागत. मुख्य रायगड प्रीमियर लीग मागच्या हंगामामध्ये त्यांनी गाजवली आणि सोनारी मैदान अक्षरशः दुमदुमून सोडलं होतं, दणानून सोडलं होतं त्यांच्या टीमने. सुपर 16 आहेत ते. याही स्पर्धेमध्ये समोर स्लॉट मध्ये बॉल होता, डाऊन दी ग्राउंड, अतिशय देखना, राजस विलोभनीय फटका, बॉल सीमा पार, षटकार. मैदानामध्ये आल्या आल्या पहिलाच बॉल स्लॉट मध्ये पुढ्यात पडला आणि पुढ्यात पडला बॉल की थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो हेच तरी ते दाखवल्या फलंदाजाने. 6 धावा इथे मिळताना दिसत आहेत. षटकार आलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25. वेगवान बॉल परत एक वेळा स्लॉट मध्ये आणि बॅटचा स्विंग सांगून जातोय की हा बॉल थेट जाईल मुख्य व्यासपीठावर. 6 धावांसाठी बॅक टू बॅक सुदामच्या बॅटमधून षटकार. स्ट्राइक नाव त्याचं सुदाम आणि 10 कदम इथे दाखवलाय. सध्या तरी गोलंदाजाला धाकटा खांदा, छोट्याशा गावातून हाही खेळाडू आज रायगड प्रीमियर लीग मध्ये छाप सोडतोय. आणि ज्या वेळेला 2 डाऊन तुम्ही फलंदाजीसाठी येतात त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा क्रमांक इन ॲट नंबर 4. तिथे आल्यानंतर परिस्थिती नेहमीच विपरीत असते, परंतु अशाही परिस्थितीमध्ये सुदाम आला. नाव त्याचं सुदाम, आडनाव त्याचं नाईक, परंतु तो करतोय गोलंदाजांवर एअर स्ट्राईक. खतरनाक खेळ. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31 आणि या मॅच मध्ये 70च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 39 पाहिजे. कमी गतीने ऑन साइडला बॅटचा स्विंग परत चांगला होता, परंतु बॅटच्या टोएंडला बॉल लागला. डीप मध्ये लॉंग ऑन आहे, एक सिंगल तिथे मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात आता 32. रन तर ऊन आहे. या उन्हामध्ये सध्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. नाव त्या स्पर्धेचं रायगड प्रीमियर लीग. मस्त 10 दिवसाचा क्रिकेटचा महासंग्राम. ऊन पावसाचा सावलीचा खेळ सगळ्यांनी पाहिलाय. कमी गतीने टाकलेला बॉल, फिरला बॉल हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडेल. 2 फिल्डरच्या बरोबर मध्ये.
स्ट्रेटिश लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या बरोबर मध्ये बॉल पडला आणि तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या 33-2. अक्षय इंटरप्राइजेस, मोक्षजीत 11 पोसरी. हे गीत देखील जे खेळाडू लवकर बाद होतात त्यांच्या रील्सवर हे गाणं नेहमीच दिसतं. आणि अशा काही रील्स या रायगड प्रीमियर लीगच्या देखील चांगल्या ट्रेंडिंगला आहेत, व्हायरल्स आहेत. आणि हर्षद पितळे सरांना मी विनंती करेन, आपण व्यासपीठावर या धावा झाल्या स्कोर बोर्डवर 33-33. बॉल येस, सिम बॉल वापर इथे आता केला जाईल आणि तो लवकरात लवकर त्याची पूर्तता करावी. सो 33 धावा झालेल्या आहेत, परंतु करण मडवीने जे अर्धशतक ठोकलं त्यानंतर हे सगळे चिमुकले या करण मडवीचा सेल्फी घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले होते. आणि हे उद्याचं भविष्य आहे, आपल्या भारताचं भविष्य आहे. मगाशी समीर सोमन यांनी झेन झीचा उल्लेख केला आणि त्यामुळे हे जे तरुण आणि तरुणाई आहे ही जागी झाली. आता शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडावी यासाठी नीटचा पेपर फुटल्यानंतर ज्या पद्धतीने आंदोलन झाले त्याच्यामध्ये सगळेच जेनझी त्यांनी सळो की पळो करून सोडलं सगळ्यांनाच. आणि त्याच्यामुळे आता आपण पाहतोय हळूहळू जे तरुण आहेत ते जागे होत आहेत. अनेक क्रिकेटचे चाहते आपल्या प्रत्येक खेळाडू बरोबर प्रयत्न करतात की एखादा सेल्फी घ्यावा. आणि हेच तर क्रिकेट, या क्रिकेटने दिले आपल्याला, ही मोठी संपत्ती आहे या खेळाडूंची. भरपूर मोठा फॅन बेस या सगळ्या खेळाडूंचा आहे. 33 धावा झाल्या 33. ओव्हर नंबर 3 मध्ये नैनेश पवार. पहिला बॉल थोडासा बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप, थेट विकेट कीपरच्या हाताचा वेध घेतला जातोय. ग्लोव्ज मध्ये थांबतोय बॉल आणि हा डॉट बॉल. सीम बॉलचं जे षटक आहे हे षटक प्रत्येक सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरतं. इथे बॅटमधून धावाही येतात, इथे विकेट्सही जातात. नैनेश पवार पुढचा बॉल घेऊन, हलकासा शॉर्ट बॉल होता, खेचलाय. मी म्हटलं होतं कधी धावा येतात कधी विकेटही जातात आणि आता इथे विकेट गेलीये. बंटी बद्रिके आउट होतोय. मोठा धक्का टीम पोसरीला. फलंदाज बंटी आउट झालाय आणि एक मोठी विकेट खेचून मारण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑप्शनचा बॉल होता, हा पॉइंटला मारायला पाहिजे होता परंतु खेचला स्क्वेअर लेगला आणि त्याचमुळे जावं लागेल. मोठी विकेट आली आहे, मोठा धक्का. हर्षद पितळे यांना मी विनंती करणार, आपण या व्यासपीठावर वीर मराठा जोये पेन या टीमचे ते संघ मालक आहेत, आयोजक आपल्याला आमंत्रित करतायत. 33-3 अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते आणि तिसरं षटक सुरू आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कांचन पालकर यांनी मला सांगितली, जे स्कोरर आहेत या स्पर्धेमध्ये, प्रत्येक ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला विकेट गेली आहे. पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला, दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला, तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला. नैनेश पवार आता या मॅच मध्ये 16 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. 37 फ्रॉम 16. न्यू बॅटर मैदानामध्ये खेळण्यासाठी अमोल भोईर. सुदाम नाईकला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणावं लागेल तुम्हाला. आल्या आल्या आडव्या बॅटने खेळलाय, फिल्डर आहे, आणखीन एक कॅच. बॅक टू बॅक 2 विकेट. चंदन तलवार आला विजय सारखा धावत आणि तलवारने पकडलाय कॅच. फलंदाज बाद.
सो उत्कर्ष मध्ये जे चौकचे आहेत त्यांच्याकडून नैनेश पवारने जर हॅट्रिक घेतली तर 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट घेतले तर ऑन हॅट्रिक सध्या तरी नैनेश पवार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 धक्के ते देण्यात आलेत. इम्पॅक्ट प्लेअर फलंदाजीसाठी आलाय प्रवीण भोईर भातान. नैनेश पवार तो अनुभव इथे पणाला लावत असताना एक चांगला गोलंदाजाने विशेष म्हणजे सीम बॉल त्याच्या हातामध्ये तो आलाय आणि त्याच्यानंतर त्याने महत्वाचे 2 विकेट घेतले होते. मी म्हटलं होतं हे जे षटक आहे या सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरतं. इथे विकेट्स येतात कधी धावाही येतात फक्त टायमिंग करावं लागतं परंतु ते इथे दिसलेलं नाहीये सीम बॉलच्या ओव्हरमध्ये. 33 लॉस ऑफ 4 विकेट. नैनेश पवार ओव्हर नंबर 3 मध्ये चांगलं कमबॅक या टीमचं. आल्या आल्या परत एक वेळा मोठा फटका. टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक बॉल सीमा पार आला प्रवीण. धावा घेऊन आलाय प्रवीण. इम्पॅक्ट प्लेअर इम्पॅक्ट टाकतोय षटकार. घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक कांचन पालकरने सांगितली की प्रत्येक ओव्हरच्या 4थ्या बॉलला सिक्सर लागलाय. हा बॉल सोडून दिलाय. प्रेशर आहे या षटकाराचा आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 40-40 म्हणजे 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 30 धावा करायच्या आहेत. प्रवीण नालाने त्याने ते प्रावीण्य दाखवलं. षटकार मारत असताना पहिल्याच बॉलवर छाप सोडली आहे सेम सुदाम नाईक सारखा. बॅटची कडा नैनेश पवार आहे. कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याने देखील कमबॅक केलंय. 3री विकेट त्याच्या खात्यामध्ये. इम्पॅक्ट प्लेअर प्रवीण भोईर आउट. टीट फॉर टॅट याला म्हटलं जातं जशास तसं उत्तर देणं. ही रायगड प्रीमियर लीग आहे. तुमच्या उत्कर्षाची स्पर्धा आहे. खेळाडूंनी खेळाडूंसाठी निर्माण केलेली ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि त्यामुळे इथे तुमचा उत्कर्ष पाहिला जातो. तुमचा संघर्ष पणाला लागतो. हेच ते व्यासपीठ आहे जिथून अनेक खेळाडू खेळतात. हेच ते व्यासपीठ आहे इथून खेळाडू ISPL पर्यंत पोहोचू शकतात. हेच ते व्यासपीठ आहे जिथून तुम्हाला ITCSFच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी खेळण्याची संधी देखील मिळू शकते. प्रत्येक जिल्ह्यासाठी खेळण्याची संधी मिळू शकते आणि त्याचमुळे हे हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या प्रत्येक कमिटी मेंबरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ना स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त रायगड क्रिकेटच्या उत्कर्षासाठी पुढे आलेली ही मंडळी आहे. टीमची धावसंख्या 40. 5 फलंदाज बाद. निम्मा संघ गारद. लास्ट बॉल या ओव्हरचा नवीन फलंदाज. फलंदाजीसाठी प्रशांत पवार. नावात शांत आहे परंतु हा खेळाडू कधीच शांत नसतो. बॅटिंग चांगली करतो. करावी लागेल. 5 विकेट गमावलेल्या आहेत. 30 धावांची गरज आहे. 13 बॉल 30 धावा. बॅटची वरची कडा. विकेट इथे मिळू शकते. विकेट किपर धावतोय. नो मॅन्स लँड मध्ये पडेल. शॉर्ट मिड विकेटला बॉल. तोपर्यंत 2 धावा मिळतील परंतु आता धावा झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 42. 5 फलंदाज बाद आहेत परंतु या ओव्हरमध्ये नैनेश पवारने 3 विकेट घेतल्या. या 3ही विकेट खूप महत्वाच्या होत्या आणि त्याचं टेलिकास्ट 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही अनुभवू शकाल. या त्या 3 विकेट. ही पहिली विकेट होते. खेचून मारण्याचा प्रयत्न. बंटी आउट झाला होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्यानंतर आपण पाहिलं एक चांगला झेल अनिकेतच्या माध्यमातून टिपण्यात आला होता. समोर मारलेला फटका ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये. एक चांगला कॅच चंदन तलवार आणि त्यानंतरची ही विकेट जो इम्पॅक्ट प्लेअर होता प्रवीण. बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपरने झेल टिपला. अप्रतिम टेलिकास्ट इथे पाहायला मिळत आहे. 3 विकेट मागच्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात 42. 5 फलंदाज बाद. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. संधी देऊया डीजेला. माझी
42 धावा, 5 फलंदाज बाद झालेले आहेत. संजू राठोडचं तुम्ही हे गीत ऐकलं. मागच्या हंगामात IPLच्या वेळेस त्याच्याने आमची भरपूर चांगली भेट झाली होती. खूप चांगल्या गोष्टी त्याने सांगितल्या. अतिशय गरिबीच्या परिस्थितीमधून वर आलेला हा गीतकार आहे, गायक आहे. धावा झाल्यात 42, 5 फलंदाज बाद आहेत. दीप पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होईल. ओव्हर नंबर 4 मध्ये मॅच ऑन. सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकते. धावा करायच्या 28. पुढच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू 28 धावा. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी संघर्ष. थरार क्रिकेटचा रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. बॉल कटर होता. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. सदाशिव पाटील आणि दिनेश गायकवाड यांना विनंती, आपण या व्यासपीठावर. स्वागत आहे. 42 लॉस ऑफ 5 विकेट. 11 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. आता या मॅच मध्ये प्रत्येक बॉल गणित समीकरण बदलत आहे. ओ सुदामच्या विरुद्ध आणखीन एक डॉट बॉल आणि वाईट बॉल साठी इथे DRS वापरलाय बॅटिंग टीमने. सो रिव्ह्यू तुमच्याकडे आहे. 2 आणि त्याचा वापर इथे केला जातोय आणि हा व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने DRS वापरलाय. पाहूया टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली. ऑन फील्ड अंपायर जय पवार यांनी सांगितलं होतं इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आता टीव्ही अंपायर पाहूया काय सांगतायत त्यांचा निर्णय. टीव्ही अंपायर म्हणून अमोल काळे महत्वाची भूमिका इथे पार पडतात. पाहूया त्यांचा निर्णय काय तो. या बॉलवर ऑनफील्ड अंपायरचा निर्णय होता हा डॉट बॉल. आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. बॅटिंग टीमने त्यांचा DRS वापरलाय. सुदाम नाईकने तो DRS वापरलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग टीमने एक DRS गमावलेला आहे. हे त्याचं कारण होतं. त्या लाईनच्या आतमधून बॉल लेग कटर, मी म्हटल्याप्रमाणे कटरचा वापर चांगला केलाय. बॉल हवेत. फिल्डर धावत आहेत. 2-2 फिल्डर आहेत स्क्वेअर लेग रिजन मध्ये. प्रयत्न सुरू आणि ते सुदामची विकेट मिळवली आहे दीप पाटीलने. फलंदाज बाद. 6वा झटका पोसरी टीमला. वाकडी वाकडी वल्ला दीपने मात्र कलाटणी दिली आहे या मॅचला. सुरुवातीचे काही बॉल डॉट टाकले, दबाव निर्माण केला सुदाम नाईकवर आणि सुदामने एक चुकीचा फटका निवडला. स्लॉक स्वीप करत असताना डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल टिपण्यात यश आले. 6वी विकेट गारद झाली आहे सध्या अक्षय एंटरप्राइजेस मोक्ष जीत 11 पोसरी या टीमची. 42 ला 6 फलंदाज बाद. 9 चेंडू आणि 28 धावा. याही धावा होऊ शकतात. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर फक्त तुम्हाला टायमिंगवर विश्वास दाखवणं गरजेचं आहे. या मैदानावर जर तुम्ही टायमिंग चांगलं दाखवलं, टाइम केलं बॉलला, तर धावा येऊ शकतात. दीप चांगले बॉल फिरवतोय. मी म्हटल्याप्रमाणे मागच्या मॅच मध्ये याच गोष्टीचा उल्लेख केला होता. मी कोरडी खेळपट्टी असेल तर फिरकी पट्टूंचा जलवा तुम्हाला दिसेल. जर मैदानामध्ये पाणी आलं, पाऊस आला, खेळपट्टीवर पाऊस पडल्यानंतर थोडंसं पाणी साचलं की मात्र मग वेगवान गोलंदाज आणि बॅटरचा जलवा दिसेल. दीप पाटील बरोबर लेग ब्रेक टाकतोय. आता लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध पाहूयात त्याची रणनीती काय आहे. त्याच्याकडे रॉंग वन आहे का. समोर फलंदाज सुबोध भोसले. डावकुरा फलंदाज तयार आहे. एक फ्लाय स्लीप, एक गली. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. विकेट मिळू शकते. आणखीन एक विकेट डीपच्या खात्यामध्ये. 7वा गडी गारत. चांगली गोलंदाजी
राऊंड विकेटने पहा, मी मगाशीच म्हटलं होतं की लेग ब्रेक तर टाकतोय, कुठेतरी ऑफ ब्रेक टाकावा लागेल आणि लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध तोच बॉल पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल जो बाहेर निघतोय आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टॉप पेच, आणि स्वतः गोलंदाजाने हे झेल टिपलेले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते प्रेझेन्स ऑफ माइंड. मैदानामध्ये उतरल्यानंतर फक्त बॅट आणि बॉलचा हा खेळ नाहीये, या खेळामध्ये तुम्हाला डोकं वापरणं गरजेचं आहे. चेस जसं तुम्ही खेळता डोकं वापरून, तसं क्रिकेटच्या पटलावर ज्या वेळेला हे 11-22 खेळाडू खेळतात त्यावेळेला तुम्हाला तिथे डोकं वापरणं गरजेचं आहे. 7 विकेट त्याच्या नावावर आहेत. पर्पल कॅपचा मानकरी सध्या तरी दीप पाटील आहे या रायगड प्रीमियर लीग मध्ये, आणि बॉल दोन्ही बाजूला वळवतोय, चांगला फिरवतोय. हाय बॉल जास्त वळलाय, ते ट्रॅम्प लाईनच्या बाहेर, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पकडून टाकलेला ऑफ ब्रेक, लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर, जास्त बाहेर निघणारा बॉल. टीमची धावसंख्या 43. 8 बॉलमध्ये 27 धाव्यांची गरज. या 2 बॉलमध्ये जर एक मोठा धमाका आला, एखादा मोठा षटकार आला तर मॅच मध्ये मजा येईल, रोमांचक होईल हा सामना. परत बॅट फिरली, परंतु बॉलही तेवढाच फिरतोय. गरकन गिरकी त्याने घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली आणि आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल आता शिल्लक. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 24 लाईव्ह इव्हेंट्स, 3,58,657 सबस्क्रायबर आहेत. संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेते, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा या चॅनलला. 3 लाख झाले त्याही वेळेला मीच होतो वाटतंय, 3.5 लाख झाले त्याही वेळेला मीच होतोय. आता 3,60,000 करा आजच्या दिवसामध्ये. सगळ्यांना विनंती आहे, थोडंसं आपल्या भूमिपुत्राला आणि आपल्या माणसाला सपोर्ट करणं आपलं काम आहे. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब बटन दाबा. आणि या सगळ्याच जे कॅमेरामॅन आहे, टेक्निकल टीम आहे, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅमेरामॅन आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. जरी सामने 9 वाजता सुरू होत असतील तरी हे 7 वाजता इथे उपस्थित होत असतात आणि सगळ्यात लेट घरी जाणारे हेच असतात. आणि त्याच्यामुळे यांनी जी आत्तापर्यंत मेहनत घेतली आहे, 10 दिवस, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजेच ऑलमोस्ट 12 तास उभे राहून काम करणं, टेक्निकल टीम ती काम करते. आणि त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्या सगळ्या गोष्टी येतात, दिसतात, परंतु ह्याच्या मागे सगळेच कॅमेरामॅन आणि टेक्निकल टीम असते. 46 धावा झाल्यात, 46 सांगतो, 46 धावा झालेल्या आहेत आणि आता 24 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. 6 बॉल 24 धावा. सहा बॉल आणि 24 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. मॅच ऑन. 4 षटकार मारायचे आहेत, काही घडू शकतं. कार्लोस ब्रॅथवेटला नक्कीच आठवा, आणि ते 25 धावा देखील चेस झालेल्या आहेत 6 बॉलमध्ये, त्याच्यामुळे काही होऊ शकतं. बेन स्टोक्सच्या विरुद्ध कोलकाताच्या इडन गार्डनवर T20 फायनल मॅच मध्ये वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रॅथवेटने ते षटकार मारले होते. पहिलाच बॉल हवेत आहे, परंतु टायमिंग फसलंय. मिड ऑफ खाली, कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता 22 धावा करायच्या आहेत पुढच्या 5 बॉल मध्ये. सर्व काही शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव, क्रिकेट अँड वॉर. प्रेमात, युद्धात आणि क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. 48 धावा, 7 फलंदाज बाद. या बॉलवर जर प्रशांत पवारने षटकार मारला तर मॅच मध्ये येऊ शकतात, मग ते कमबॅक होऊ शकतं. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज चंदन तलवार, जो टीमचा आयकॉन खेळाडू आहे, सारसोळे नवी मुंबईचा, त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. लास्ट ओव्हरमध्ये धावा डिफेंड करण्याची मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. 5 बॉल 22 धावा. हे समीकरण एक संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल. सुपर 16 मधून एका संघाचं आव्हान इथे संपुष्टात येईल. त्याच्यामुळे ही लढत सगळ्यात महत्वाची लढत आहे. आजच्या दिवसातल्या लढती सुपर 16च्या सगळ्यात महत्वाच्या लढती आहेत. कारण आता नॉकआउट फेज मध्ये आपण आलेलो आहोत. या रायगड प्रीमियर लीग मध्ये अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. हा बॉल हवेत आहे,
बॅटचा स्विंग चांगला आहे, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर धावत आहेत. दोन तीन लाख 58,657 होते, आता 700च्या वर गेलेले आहेत. सो म्हणूनच मी विनंती करतोय की आपली माणसं आणि आपल्या माणसाला पुढे घेऊन जाणं आपलं सगळ्यांचं काम आहे. सबस्क्राईब करत राहा. आज 3,60,000 झालेच पाहिजे संध्याकाळपर्यंत. पुढचा बॉल, शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉर्ट बॉल मागे चाललाय. फाईन लेगला फिल्डिंग चांगली होती आणि तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आतापर्यंत 55 धावा, 15 धावांची गरज आहे. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे, त्याच्यामुळे परत कहाणी बदलली या मॅचची. गोलंदाजी करणारा संघ आर्यन ग्रुप चिर्ले वरचढ होतोय. त्याचं कारण आहे, फिरकीपटू जर तुमच्याकडे असतील आणि त्यातल्या त्यात कोरडी खेळपट्टी असेल तर तुमचा जलवा मग दिसेल आजच्या दिवसात. कारण पाऊस सध्या तरी थांबलाय. रिमझिम जरी पाऊस पडला, थोडीशी खेळपट्टी ओली झाली की मग बॅटर आणि त्याचबरोबर वेगवान गोलंदाज यांची कामगिरी अजून बहरते. हेच तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. इथे टायमिंगच्या जोरावर जसा लेदर बॉल जातो तसाच बॅटमधून हाई बॉल ट्रॅव्हल करतो. शेवटचे 2 बॉल, 2 बॉलमध्ये 15 धावांची गरज. अभिजित मोरे आणि प्रशांत पवार ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे. 7 विकेट गमावले. 7 धक्के जिथे बसले तिथे संघ हा बॅकफुटला गेला, कारण 7 डॉट बॉल तेही झालेत. बॅटचा स्विंग चांगला आहे, बरोबर ऑन साइडला दिशा देत असताना बॉल मिड विकेट सीमा रेषा पलीकडे पाठवलाय, पुल केला. जर 1-2 मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मध्ये फटका इथे फसतोय आणि त्यामुळे आज सामना देखील संपला. 7 धावांनी भव्य विजय इथे मिळवलाय. सामना देखील संपला. 7 धावांनी भव्य विजय इथे मिळवलाय. आर्यन ग्रुप चिर्लेने पोसरी टीमच्या विरुद्ध अक्षय एंटरप्राइजेस मोक्षजीत इलेव्हनला त्यांनी पराभूत केलंय. हॅडलक टीम पोसरी, अभिनंदन टीम आर्यन ग्रुप चिर्ले. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मी त्याला टॉसच्या वेळेलाच विचारलं होतं की कोणाकडून अपेक्षा आहेत, परंतु त्याने स्वतःचं नाव न घेता त्याने सांगितलं होतं अजय आणि बाकीचे जे खेळाडू आहेत ते चांगले खेळले पाहिजेत. अजयही चांगला खेळला. करण मडवी ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. रायगड रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. 16 बॉलमध्ये 50 धावांची खेळी करणारा करण मडवी या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. काही सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण करणार आहोत.